नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण मालिकेतील कर्ता हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कधी कधी या घटकावर असे प्रश्न विचारले जातात की ज्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्याप्रमाणे वाटणारे दोन शब्द असतात, कधी कधी क्रियापदाप्रमाणे वाटणारे दोन शब्द असतात. मग अशा वेळी आपण गोंधळात पडतो आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एक चुकीचा पर्याय निवडून बसतो आणि मग काय, हक्काचे मार्क्स आपण गमावून बसतो. मग परीक्षेमध्ये आपली गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, आपले हक्काचे मार्क्स आपल्याला मिळावेत म्हणून मी हा घटक आपल्यासाठी घेऊन आलो आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर शिकूया आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा ते. आता कर्ता म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण पाहूया. बघा, वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया. बघा, वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात. थोडक्यात काय सांगता येईल, वाक्यातील क्रिया करणारा शब्द हा कर्ता असतो. तेवढं लक्षात ठेवायचं, वाक्यातील क्रिया करणारा शब्द हा माझा कर्ता असतो. समजलं? जर कोणी विचारलं तुम्हाला की कर्ता म्हणजे काय, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की वाक्यातील क्रिया करणारा शब्द हा कर्ता असतो. ठीक आहे, चला आपण आपला जो मुख्य उद्देश आहे की ज्या आपल्याला सोप्या ट्रिक्स शिकायच्या आहेत, की ज्या ट्रिक्सचा वापर करून काही सेकंदांमध्ये आपल्याला वाक्यातील कर्ता शोधायचा आहे. चला तर मित्रांनो, आपण शिकूया कोणत्या सोप्या ट्रिक्स आहेत ज्याने आपण वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. आता बघा, या ठिकाणी आपण कर्ता ओळखण्याच्या सोप्या ट्रिक कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. यामध्ये पहिलं काम माझं काय आहे की दिलेल्या वाक्यातील धातू म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आपल्याला. बरोबर? आता क्रियापदाचं मूळ रूप शोधत असताना मला पहिलं काम काय करावं लागेल की त्या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे ते बघावं लागेल. बरोबर? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी काही जणांना वाक्यातील क्रियापद ओळखता येत असेल, पण ज्यांना माहित नाही ही क्रियापद कशाला म्हणतात त्यांच्यासाठी सांगतो की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. उदाहरणात पाहूया आपण. शेतकरी शेत नांगरतो. बघा, शेतकरी शेत नांगरतो. आता मी फक्त बोललो किंवा आपण एक घेतलं की शेतकरी शेत, माझ्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही ना. ज्यावेळी मी या वाक्यामध्ये नांगरतो हा शब्द ज्यावेळी ऍड करेल, समाविष्ट करेल, त्या वाक्याला जोडेल, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. ते एक वाक्य अर्थपूर्ण बनतं. आणखीन जो नांगरतो हा शब्द आहे तो नांगरण्याची क्रिया दाखवतो, दर्शवतो. म्हणून नांगरतो हे माझ्यासाठी काय झालं, क्रियापद झालं. बरोबर? आता मी पहिलं काम केलं की दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधलं. आता मला क्रियापदाचं मूळ रूप बघायचं आहे, मूळ रूप शोधायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल की जो मी क्रियापदाचा शब्द शोधलेला आहे त्या क्रियापदाच्या शब्दाला लागलेला जो प्रत्यय आहे, जसं की तो, ते, त्या, ती, जे प्रत्यय आहेत तो मला काढायचा आहे आणि जो उरेल शब्द तो माझं क्रियापदाचं मूळ रूप असेल, ज्याला आपण धातू म्हणतो. बरोबर? आता आपण जे उदाहरण पाहिलं त्यामध्ये नांगरतो हे मी क्रियापद शोधलं. आता नांगरतो या शब्दामध्ये तो हा प्रत्यय लागलेला आहे, तो पण काढून टाकला, राहिलं काय, नांगर. बरोबर? मग नांगर हे माझ्यासाठी काय झालं, क्रियापदाचं मूळ रूप झालं. बरोबर? त्यानंतर मला काय करायचं आहे की क्रियापदाच्या मूळ रूपाला, त्या धातूला नारा, नारी किंवा नारे यापैकी एखादा प्रत्यय लावायचा आहे. आपण या ठिकाणी लावूया नारा. नांगर नारा झालं. बरोबर? त्यानंतर त्याला कोण असा प्रश्न विचारायचा. नांगरणारा कोण? जे उत्तर येईल ते विद्यार्थी मित्रांनो आपला त्या वाक्यातील कर्ता असेल. एवढं सोपं आहे. तो उदाहरणाचा आपण पाहूया. चला, स्क्रीनवर आपण काही उदाहरण पाहूया ज्यामध्ये सोप्या ट्रिक्सचा वापर करून आपल्याला कर्ता कसा ओळखायचा ते बघायचं. चला.
आता बघा, या ठिकाणी उदाहरण आहे, सीता गाणे गाते. उदाहरण काय आहे? सीता गाणे गाते. पहिलं काम, जे सोप्या ट्रिक्स वापर करत असताना पहिलं काम मी काय करणार, दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधणार. बरोबर? क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यानं दिलेल्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, प्लस तो क्रियावाचक आहे, क्रिया दाखवणारा आहे, तो माझ्यासाठी क्रियापद. आता बघा, सीता गाणे एवढं मी घेतलं या वाक्यामध्ये. आपण सीता गाणे जर एवढं मी बोललो किंवा एवढं आपण जर घेतलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही ना. ज्यावेळी या वाक्यामध्ये आपण गाते हा शब्द जोडतो त्यावेळी या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच काय? गाते माझ्यासाठी काय झालं? क्रियापद. बरोबर? जर गाते माझ्यासाठी आता क्रियापद मिळालं मला, आता क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे मला. क्रियापदाचं मूळ रूप शोधत असताना मी काय करणार, की जो क्रियापदाचा शब्द आहे त्याला जो प्रत्यय लागलेला आहे, मग ता, ती, ते, त्या, तो प्रत्यय काढून टाकणार. उरेल तो माझ्यासाठी क्रियापदाचं मूळ रूप असेल. आता गाते हा क्रियापद शब्द झाला. तर गाते या शब्दामध्ये ते हा काय लागलेला आहे? प्रत्यय. तुम्हाला मी काढून टाकायचं आहे मला. मग राहिलं काय? गा. गाळ काय झालं? क्रियापदाचं मूळ रूप. बरोबर? त्याला काय करायचंय नंतर? नारा, नारी, नारे यापैकी एक प्रत्यय लावायचा आहे. आता मी या ठिकाणी प्रत्यय लावूया आपण नारी. काय झालं? गाणारी. बरोबर? गाणारी झाले. त्यानंतर काय विचारायचंय? कोण. गाणारी कोण? सांगा बघू. या वाक्यामध्ये गाणारी कोण? कोण आहे गाणारी? उत्तर काय येतं? सीता. बरोबर? तर सीता हा शब्द या वाक्यामध्ये माझ्यासाठी काय आहे? कर्ता आहे. समजलं? आणखी एक उदाहरण पाहूया आपण. बघा, दुसरं उदाहरण आहे, राम खेळतो. उदाहरण काय आहे? राम खेळतो. आता फक्त पहिलं काम मी काय करणार आहे? कर्ता शोधत असताना क्रियापद पहिलं शोधणार. बरोबर? आता राम खेळतो या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं असेल? मी यामध्ये राम फक्त बोललो. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. राम वाक्य अर्थ पूर्ण झालं नाही, तो फक्त शब्द झाला. खेळतो, ज्यावेळी मी या वाक्यामध्ये खेळतो जोडेल त्यावेळी तो त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. मग खेळतो माझ्यासाठी काय झालं? क्रियापद. क्रियापद मी शोधलं. त्यानंतर मी काय करणार? क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. बरोबर? क्रियापदाचं मूळ रूप शोधत असताना मी पहिलं काम काय करणार? त्या क्रियापदाच्या शब्दाला लागलेला जो प्रत्यय आहे, मग ता, ती, ते, तो असेल, तो काढून टाकणार. आता खेळतो मध्ये कुठला प्रत्यय लागलाय सांगा बघू. कुठला लागला असेल? तो. बरोबर? मग आपल्याला तो काढून टाकायचा. मी तो काढला. राहिलं काय? खेळ. हा खेळ माझ्यासाठी काय झालं? क्रियापदाचं मूळ रूप झालं. बरोबर? आता त्यानंतर मी काय करणार? नारा, नारी आणि नारे यापैकी एखादा प्रत्यय लावणार. आपण लावूया नारा. मग काय झालं? काय होईल? खेळणारा. बरोबर? खेळणारा होईल. मग खेळणारा मिळाला. त्यानंतर त्याला काय विचारणार आपण? कोण. बरोबर ना? कोण. आता खेळणारा कोण? या वाक्यामध्ये खेळणारा कोण येईल? राम. बरोबर आहे ना? तर विद्यार्थी मित्रांनो, राम हा शब्द माझ्यासाठी या वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. तेवढं सोपं आहे. आणखीन एक उदाहरण पाहायचं. चला आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. बघा, त्याला थंडी वाजते. उदाहरण काय आहे? त्याला थंडी वाजते. आता मला तुम्ही सांगा की सोपी ट्रिकचा वापर करून कर्ता शोधत असताना पहिलं काम मी काय करणार? वाक्यातील क्रियापद शोधणार. क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दानं वाक्याचा, ज्या क्रियावाचक शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद म्हणतो. त्याला थंडी वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही ना. वाजते ज्यावेळी आपण त्यामध्ये जोडेल या वाक्यामध्ये शब्द, त्यावेळी या वाक्याला अर्थ पूर्ण होईल. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. म्हणून वाजते हा काय झालं? माझ्यासाठी क्रियापद झालं. क्रियापद मिळालं. त्यानंतर काय करणार? क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं आहे. मूळ रूप शोधत असताना क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा आहे. ता, ती, ते, तो जो असेल तो. आता या ठिकाणी वाजतेमध्ये कुठला प्रत्यय असेल सांगा बरं? कुठला लागला असेल? ते. बरोबर? मग ते काढून टाकला. राहिलं काय? वाज. आता वाज हे माझ्यासाठी क्रियापदाचं मूळ रूप झालं. त्या मूळ रूपाला मला काय करायचं आहे? नारा, नारी किंवा नारे यापैकी एखादा प्रत्यय लावायचा आहे. मी लावला. वाज, नारी. नारी लावूया.
नारी प्रत्यय लावूया, मग काय होईल? वाजणारी. बरोबर. त्यानंतर काय विचारायचंय? कोण? वाजणारी कोण? कोण या वाक्यामध्ये वाजणारी कोण येईल? थंडी. बरोबर. तर थंडी हा शब्द या वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. समजलं? चला तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आपण उदाहरण पाहूया की ज्यामध्ये सोप्या ट्रिकचा वापर करून आपल्याला कर्ता शोधायचा आहे. बघा, राजाला मुकुट शोभतो. मी सुरुवातीलाच बोललो होतो की वाक्यामध्ये कधी कधी कर्त्याप्रमाणे वाटणारे दोन शब्द असतात, मग कन्फ्युज होतो आपण, गोंधळात जातो की कुठला पर्याय निवडू. आता मला सांगा, इथं राजा पण मला कर्त्याप्रमाणे वाटतो, मुकुट ही कर्त्याप्रमाणे वाटतो, मग कुठला पर्याय आहे जो योग्य असेल माझ्यासाठी, जो की मी कर्ता म्हणून निवडेल त्या वाक्यातील? पहिलं काम काय? दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधायचं. चला शोधूया. राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट एवढंच बोललो, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला? नाही. ज्यावेळी मी शोभतो हा शब्द या वाक्यामध्ये जोडेल, ऍड करेल, तेव्हा या वाक्याला अर्थ पूर्ण होईल. म्हणजेच काय? शोभतो हा शब्द माझ्यासाठी काय झालं? क्रियापद झालं. आता क्रियापद मिळालं, त्यानंतर काय शोधणार? क्रियापदाचं मूळ रूप. मूळ रूप शोधत असताना काय करणार मी? क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय हटवणार. बरोबर ना? आता मी शोभतो मधील प्रत्यय काढला. कुठला प्रत्यय बघा असेल इथं शोभतो मध्ये? तो. बरोबर. आता तो मी हटवला, काय राहिलं? शोभ. म्हणजे शोभ हे माझ्यासाठी काय झालं? क्रियापदाचं मूळ रूप. आता त्यानंतर मी काय करणार? नारा, नारी किंवा नारे यापैकी एखादा प्रत्यय लावेल. मी लावला इथं नारा, शोभणारा होईल. बरोबर. शोभणारा झालं. त्यानंतर मला काय विचारायचंय? कोण? कोण असा प्रश्न विचारायचा आहे. मग आता मी विचारलं इथं शोभणारा कोण या वाक्यामध्ये मित्रांनो सांगा आता की शोभणारा कोण? काय उत्तर येईल? राजा? नाही ना. मग काय येईल? मुकुट. बरोबर. तर मुकुट हा शब्द या वाक्यामध्ये काय आहे? कर्ता आहे. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त किती गोंधळाला प्रश्न टाकू देत परीक्षेमध्ये, सोप्या ट्रिक्सचा वापर करून आपण तो आरामात अचूक पर्याय शोधू शकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया. बघा, मला चंद्र दिसतो. आता तुम्ही सांगा, सोप्या ट्रिक्सचा वापर करताना पहिलं काम क्रियापद शोधणार. बरोबर. मला चंद्र, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला? नाही. नाही ना. दिसतो. मला चंद्र दिसतो. दिसतो ज्यावेळी मी या वाक्यामध्ये जो शब्द ऍड करेल त्यावेळी या वाक्याला अर्थ पूर्ण होईल. म्हणजेच दिसतो माझ्यासाठी काय झालं? क्रियापद. आता मी क्रियापद शोधलं. आता मला क्रियापदाचं मूळरूप शोधायचं आहे ना. मूळरूप शोधत असताना क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय मला काढायचा आहे. आता दिसतो मध्ये कुठला प्रत्यय आहे तुम्ही सांगा? तो. बरोबर. तो काढला. राहिलं काय? दिस. म्हणजे दिस माझं क्रियापदाचं मूळरूप, धातू. त्याला मी काय लावणार? नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावणार. आपण लावूया नारा. दिसणारा होईल. आता दिसणारा झाला, त्यानंतर त्याला मग काय विचारायचं आहे? कोण असा प्रश्न विचारायचा आहे. बरोबर. दिसणारा कोण? आता या वाक्यामध्ये दिसणारा कोण? कोण आहे दिसणारा या वाक्यामध्ये? चंद्र. बरोबर. तर चंद्र या वाक्यामध्ये माझ्यासाठी काय आहे? कर्ता आहे. आणखीन एक उदाहरण पाहायचं. चला शेवटचं उदाहरण आपण बघूया. आता बघा, उदाहरण आहे आई जेवण बनवते. बघा, उदाहरण काय आहे? आई जेवण बनवते. या उदाहरणामध्ये मला सोप्या ट्रिकचा वापर करून कर्ता शोधायचा आहे. पहिलं काम मी काय करणार? दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधणार. बरोबर. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. बरोबर. शोधा. आई जेवण एवढं बोललो, माझ्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही. बरोबर ना. मग बनवते ज्यावेळी मी या वाक्यामध्ये ऍड करेल, या वाक्याला जोडेल, तेव्हा या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. म्हणजेच काय? बनवते माझ्यासाठी काय आहे? क्रियापद. बरोबर. मग बनवते मी क्रियापद शोधलं, त्यानंतर मी काम काय करणार? क्रियापदाचं मला मूळ रूप शोधायचं आहे. बरोबर ना. आता मूळ रूप शोधत असताना मी काय करणार? जो शब्द क्रियापदाचा शोधलेला आहे त्याला लागलेला प्रत्यय हटवणार. आता सांगा मला की बनवते या क्रियापदाच्या शब्दामध्ये प्रत्यय कुठला आहे? ते. बरोबर. मग ते मी काढून टाकला. राहिलं काय? बनव. बरोबर. त्यानंतर माझं काम काय आहे की क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावणार. बरोबर ना. आपण लावूया नारी. मग होईल काय? बनवणारी. त्यानंतर काय करणार मी? कोण.
कोण असा प्रश्न विचारणार. बनवणारी कोण, या वाक्यामध्ये बनवणारी कोण, काय उत्तर येईल? आई. बरोबर ना? मग आई हा शब्द या वाक्यातील माझा कर्ता असेल. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. या सोप्या ट्रिकचा वापर करून एखाद्या वाक्यातील कर्ता ओळखणं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण कर्ता कशाला म्हणतात हे पाहिलं. त्याचबरोबर सोप्या ट्रिक्सचा वापर करून कर्ता कसा ओळखायचा ते शिकलो. त्या सोप्या ट्रिक्समध्ये आपण सर्वप्रथम क्रियापद शोधायचं ते पाहिलं. क्रियापदाचं मूळ रूप शोधायचं कसं ते पाहिलं. त्यानंतर त्या क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा नारी नारे प्रत्यय लावायचा. त्यानंतर यापैकी एखादा प्रत्यय लावायचा आणि त्यानंतर आपण कोण असा प्रश्न विचारायचा. त्यानंतर जे उत्तर येतं तो कर्ता असतो. या बाबींचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो की हा घटक तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. जर हा घटक तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हा घटक अधिकाधिक आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल, त्यांना त्याचा लाभ होईल. आणि मित्रांनो आपण पुन्हा एकदा भेटूया व्याकरणातील एका नव्या घटकासह एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.